महानगरपालिकेत स्थानिक संस्था कर लागू करण्यात आली असून त्यासाठी व्यापाऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी 100 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे। पालिका आयुक्त महेश पाठक आणि जकात प्रमुख विलास कानडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। राज्यातील मुंबई वगळता सर्व महापालिकांची जकात 1 एप्रिल पासून रद्द करून एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। पालिकेनेही एलबीटीची तयारी सुरू केली आहे। ज्या व्यापाऱ्यांच्या खरेदीची आणि विक्रीची उलाढाल ही वर्षभरात 5,000पेक्षा कमी नाही, त्यांनी आयात केलेल्या सर्व मालाचे मूल्य 5,000पेक्षा कमी नाही, तसेच 1 लाखाच्या पुढे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे। त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे। नोंदणी ऑनलाईनही करता येणार आहे। पालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये आणि जकातीचे कार्यालय या प्रकारे 16 ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। ज्या व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांना शोधून काढण्यात येणार आहे। नोंदणी न करणाऱ्यांवर एलबीटीच्या रकमेवर 5% दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। विवरणपत्र सादर केले नाही तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। एलबीटीमुळे शहरातील दुकानात जाऊन तपासणी करता येईल किंवा रेडराज येईल असे सांगितले जात आहे, पण या प्रकारचे रेडराज येणार नाही असे आयुक्त महेश पाठक यांनी स्पष्ट केले। तर जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त हिट्स त्याच्यावरती आलेले आहेत। आपण सुरुवातीपासूनच ऑनलाईन आणि बँकेमध्ये पेमेंट डायरेक्ट क्रेडिट डेबिट कार्ड अकाउंट पेमेंट सगळं डायरेक्ट करू शकतो। सर्व बँकांच्या ब्रांचेसमध्ये करता येईल, आपल्याकडे आपल्या CFC मध्ये करता येईल। याशिवाय आपण इतर ऑफिसेस पण उघडलेले, त्याची पण यादी जी आहे ॲड्रेस सहित ती आमच्याकडे आहे। वेगळा स्टाफ आपण दिलेला आहे एलबीटीसाठी आणि नोंदणीचं काम आता आपण सुरू करणार आहे। तर या नोंदणीसाठी आपण सेकंडरी इन्फॉर्मेशन सगळी गोळा केलेली आहे। सेकंडरी इन्फॉर्मेशनमध्ये जे वॅटमध्ये नोंदणीधारक आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्याकडे डीम्ड रजिस्ट्रेशन असं समजलं जातं। म्हणजे त्यांचं फॉर्म आपण वॅटची माहिती आपल्याकडे सॉफ्ट माहिती मिळालेली आहे, त्यावरून आपण त्यांचं फॉर्म प्रिंट करू शकतो आणि त्याच्यावर फक्त सही घेऊन घ्यायची असते। तर ते एक रजिस्ट्रेशन झालं। आपल्याकडचे जे प्रॉपर्टी टॅक्स कमर्शियल प्रॉपर्टी टॅक्स भरणारे आहेत त्यांची यादी आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्री रजिस्ट्रेशनची यादी आपल्याकडे आहे आणि शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे। पाणी पुरवठ्यामध्ये जे मीटर कमर्शियल मीटर आहे त्याची माहिती आहे। अशी आपण 4.25 लाख लोकांची कमर्शियल जे व्यापार करतात त्यांची इस्टॅब्लिशमेंट त्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे। याच्यामध्ये काही डुप्लिकेशन असण्याची शक्यता आहे, म्हणून आपण ते सॉर्टिंग करून घेणार आहे। डुप्लिकेशनचं पण प्रोग्राम आपल्याकडे आहे। याशिवाय आपण काही ठिकाणी बंद पण असणार एस्टॅब्लिशमेंट, कारण हे हिस्टॉरिकल माहिती आहे, खूप दिवसापासूनची माहिती आहे। तर हे जरी धरलं तरी आपल्याकडे डाटाबेस आपण तयार आहे। ह्या डाटाबेस आपण डायरेक्ट पत्र इश्यू करू शकतो। आपण ते फॉर्म त्यांचे तयार होऊ शकतात ज्याच्यावरती इतर काही माहिती नसेल त्या फॉर्मॅटमध्ये। शॉप एस्टॅब्लिशमेंट वेगळी माहिती घेते, ते फक्त कॉलम त्यांना भरायचे आहेत आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। प्लस वॅटमध्ये जो दर आहे, जर आमचा दर जास्त असेल तर वॅटचाच दर राहील, आमचा दर जर जो आहे त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाही। असे 4 कंडिशन्स आपल्यावरती आहेत आणि ह्या कंडिशन्समध्ये 5 ग्रुप्स आहेत। मेनली 5 ग्रुप आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। म्हणजे जो लोएस्ट आहे, मग काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहे, मग सेमी लक्झरी आहे, मग लक्झरी आहे, आणि जे कशामध्ये बसत नाही काही स्पेशल केसेस आहेत ते बाहेर आहेत, जसे बुलियन आहे किंवा आपल्याकडे प्रेशस मेटल्स आहेत। या सगळ्या गोष्टीचे वेगळे दर आहेत। तर आपण जनरली हे 5 कॅटेगरीपेक्षा जास्त आपण कॅटेगरी पण ठेवलेली नाही। त्याची रेंज आहे, त्या रेंजमध्ये आपल्याला ते बसवायचं आहे। रेंज राज्यासाठी सेम आहे, राज्यासाठी पूर्ण रेंज सेम आहे। हे सगळे प्रिन्सिपल्स पूर्ण राज्यासाठी लागू आहे। जिथे जिथे आता एलबीटी चालू होते आणि जुनेवाले पण लोकांना ते पण याच लाईनमध्ये ते पुढच्या वर्षापासून आणणार आहेत। तर याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आहे, ग्रुपिंग असल्यामुळे त्या ग्रुपिंगच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही। म्हणजे जे काही अनहेल्दी कॉम्पिटिशन होते या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं, तर त्याच्याच हिशोबाने हे ग्रुपिंग सगळ्यांना जे लोएस्ट दर आहे आणि जे जास्त दर आहे हे सगळं त्या ग्रुपिंगमध्ये बसवलेले आहे। त्यामुळे व्यापार मुव्हमेंट होणे या कारणामुळे त्याचे हे कारण राहणार नाही। मी आपलं सांगितलं, आपला जर 0 असेल तर 0च राहील, वॅटमध्ये 0 असेल तर 0च राहील। आपला जो दर राहील त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही, वॅटमध्ये जो दर राहील त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही। इयर टू इयर होईल, पण जनरल प्रिन्सिपल्स हेच राहतील। तो 0च आहे। जीवनावश्यक वस्तू लोएस्ट ग्रुपमध्ये आहेत किंवा 0 आहेत, तर ते तसेच राहतील। 0.5 to 1.5 आहे। आता मी ग्रुप सांगत नाही, ग्रुप सध्या अप्रूव्ह व्हायचे आहेत। स्पेसिफिक रेट जे आहे ते आम्ही काढतोय आणि ते बसवतोय त्याच्यात। हे दोन्ही गोष्टी शासनाला पाठवून ते अप्रूव्ह व्हायचे आहेत आणि गॅझेट झालेलं आहे, गॅझेटचं कॉपी पण आलेली आहे।
फिजिकल इन्स्पेक्शनची गरज येणार नाही, त्याच्यासाठी वेगळे मॅन्युअल्स केलेले आहेत. म्हणजे हे नियम आणि रूल शिवाय ती 4 मॅन्युअल्स आहेत. इन्व्हेस्टिगेशन, एन्फोर्समेंट, रिकव्हरी मॅन्युअल असं तयार केलं. सर्वे, इन्व्हेस्टिगेशन, रिकव्हरी असे सगळे मॅन्युअल्स पण आहेत जे आपल्याला इंटरनल कामासाठी ज्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये जे अधिकार आहेत ते फार केअरफुली वापरण्यासाठी सगळेच तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे असं काही नाही की रेड राज होईल किंवा दुकानात घुसून तपासणी होईल असं करता येत नाही. आणि पर्सनली यांच्या रिटर्न इन्स्ट्रक्शन शिवाय, माझ्या नॉलेज शिवाय तसं होऊ शकत नाही असं त्या मॅन्युअल्समध्ये तरतुदी आहेत. उद्यापासून सुरू कधी ती कायमची प्रोसेस, बंद नाही होणार नोंदणी.